आदरणीय शिक्षकगण, सर्वांना नमस्कार. मी समता शेडके आज आपणासमोर शिक्षा नव्हे शिक्षणाचे तंत्र या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे. तर शिक्षा म्हणजे जसं पनिशमेंट म्हणतो आपण, तर पूर्वीच्या काळी आपण शाळेत जेव्हा जायचो तेव्हा आपल्याला शिक्षा म्हणजे पनिशमेंट जी द्यायची त्याच्यातून आपण काहीतरी एक बोध घेतला है ना, किंवा त्याच्यातून आपण ती शिक्षा जी देण्यात येत होती ती आपल्याला मेंटली असो किंवा फिजिकली किंवा कुठल्याही प्रकारची जी शिक्षा द्यायची ती आपल्याला एक चांगली वळण लागावी यासाठी, किंवा आपल्या अंगातल्या ज्या चुका झालेल्या आहे त्या दुरुस्त व्हाव्या यासाठी ती देण्यात यायची आणि आपण त्याच्यातून शिकलो देखील है ना. पण आजच्या या शैक्षणिक युगामध्ये, तांत्रिक युगामध्ये जी आपण विद्यार्थ्यांना शिक्षा देतोय किंवा पनिशमेंट असं म्हणतोय, पण ती कुठेतरी एक बंदी करण्यात आलेली आहे. कारण ती मुलांना शिक्षा ही गोष्ट किंवा हा शब्दच त्यांना खूप कठीण वाटतो. कारण शिक्षा दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो है ना. विद्यार्थी म्हणतात की नाही, मी आज शाळेत जाणार नाही का, तर मारते, मला अभ्यास करायचा नाही आहे है ना, असे विद्यार्थी म्हणतात. पण ती छोटी शिक्षा असो किंवा कुठलीही, त्याच्यातून आपण केलेल्या चुका सुधारण्यासाठी देण्यात आलेली आहे हे त्या विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या चुका कुठे होत आहे आणि त्या चुका मी वारंवार न करण्यासाठी त्याच्यासाठी ते आम्हाला चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन करण्यासाठी थोडंसं आम्हाला ते समजवण्यात येऊन राहिलेलं आहे, हे त्या विद्यार्थ्यांनी समजलं पाहिजे. पण शिक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक भीती आहे, त्यानंतर त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी कमी होत चाललेला आहे है ना. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षा किंवा पनिशमेंट न देता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना प्रेमाने समजावून सांगणे हे जास्त गरजेचं आहे. आज लहानातला लहान मुलगा जेव्हा सुरुवातीला शाळेत जातो, वर्गात जातो, अगर टीचरनी त्याला वारंवार शिक्षा दिली किंवा त्याला रागावलं, बोललं असेल किंवा जा वर्गाच्या बाहेर, तू गोंधळ घालतो असं म्हटलं, तर तो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत यायला रडेल, बोलणारच नाही की आई मी आज शाळेत नाही जाणार, मला शाळा नको असं तो म्हणेल. पण तेच आपण शिक्षा न देता विद्यार्थ्यांना दुसऱ्या पद्धतीने देखील आपण त्या घडणाऱ्या चुका किंवा कुठलंही कारण आपण अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, समजावून सांगू शकतो है ना. तर आणि या नव्या पद्धतीमध्ये आता कोणती तंत्र पद्धती आपण वापरली पाहिजे जेणेकरून तो विद्यार्थी घडेल किंवा तो वारंवार त्या चुका करणार नाही है ना. आपण या गोष्टीचा शिक्षकांनी एक म्हणजे एक लिस्ट म्हणा किंवा ती तयार करायला पाहिजे की या पद्धतीने तरी विद्यार्थी अगर वारंवार ती चुका करत असेल तर ती न केली पाहिजे यासाठी आपण काही तांत्रिक बदल त्यामध्ये घडून आणला पाहिजे. जसं उदाहरणार्थ एक छोटीशी मी लघुकथा तुम्हाला सांगते. एक रोहन नावाचा विद्यार्थी असतो आणि तो रोज वर्गात आला की गोंधळ घालत असतो, म्हणजे स्वतःही अभ्यास करायचा नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही किंवा पूर्ण वर्ग डिस्टर्ब करतो. तर शिक्षकांनी त्याला सुरुवातीला वर्गाच्या बाहेर जा अशी पनिशमेंट द्यायची. मग तसाच तो दुसऱ्या दिवशीही करायचा, तिसऱ्या दिवशीही करायचा. मग एकदा टीचरनी ठरवलं की नाही, आता मी याला शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर उभं करणार नाही, याला मी वेगळ्या शैक्षणिक तांत्रिक किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला त्याच्या चुका कुठे होते, काय होते हे त्याच्या लक्षात आणून द्यायसाठी ते काय करतात, त्याला म्हणतात की तुला मी आज वर्गाच्या बाहेर उभं नाही करणार, तू काय करायचं आता की झाडाचे महत्त्व काय या विषयावर तुला आपल्या वर्गामध्ये सर्वांना झाड आणि त्याचं काय महत्त्व आहे हे तुला समजावून सांगायचं आहे. थोड्या वेळ तो विचारच करतो, कारण त्याला फक्त असतं मस्ती करणं आणि वर्गात गोंधळ घालणं हेच त्याला आवडायचं.
मग तो थोडा वेळ विचार केल्याच्या नंतर तो म्हणतो की ठीक आहे. मग तो एक पुस्तक वाचतो आणि एक छानसं चित्र काढतो आणि ते चित्र काढल्याच्या नंतर तो पूर्ण त्या झाडाचं काय महत्त्व आहे हे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना छान सविस्तरपणे समजावून सांगतो आणि सर्व विद्यार्थी त्याचे हे ऐकल्याच्या नंतर, झाडाचं महत्त्व ऐकल्याच्या नंतर म्हणतात की अरे वा, आणि खूप छान पद्धतीने आम्हाला झाडाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे आणि सर्व त्याच्या या बोलण्याबद्दल त्याला अप्रिशिएट करतात. पण मग समजावून तो जेव्हा सगळं रोहन सर्वांना विचारात पडला आणि त्याला सगळं जेव्हा माहिती पुस्तकाबद्दलची सर्व तो सांगतो, छान चित्र काढून दाखवतो आणि रोहनचे कौतुक करतात सर्वजण. ती त्याची गोष्ट म्हणजे जी झाडाबद्दलचं महत्त्व सांगितल्यानंतर जे ते कौतुक करतात, तर त्या दिवसापासून रोहनची पुस्तक वाचण्याची आणि अभ्यास करण्याची जिद्द वाढते. बघा, म्हणजे टीचरनी याच्यातून काय तर फक्त वर्गाच्या बाहेर जा किंवा त्याला छड्या मारणं ही म्हणजे शिक्षा बदलवून एक वेगळ्या तांत्रिक वेगळ्या पद्धतीने टीचरनी त्याला एक विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व सांगण्याची जी एक वेगळ्या प्रकारची शिक्षा दिली, एक तांत्रिक बदल केला त्यामध्ये, त्याच्यातून त्याची अभ्यास करण्याची पद्धत किंवा अभ्यास करण्याची शैली वाढली है ना. तर अशा प्रकारे फक्त पनिशमेंट म्हणजे विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देऊन विद्यार्थ्यांमध्ये आपण बदल घडवू शकत नाही, तर त्यांना वेगळ्या एक तांत्रिक किंवा वेगळ्या पद्धतीने देखील आपण विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणू शकतो. त्यानंतर आता ही तांत्रिक पद्धती कोणकोणत्या असू शकतात. जसं एखादी प्रात्यक्षिक करून आपण विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणू शकतो, म्हणजे त्यांना स्वतः ती कृती करायला सांगून त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आणि दुसरं म्हणजे प्रश्न, जसं गटचर्चा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी कोणते एखादी कार्य केले असेल, मग त्यांनी ते का बरं केलं ते जाणून घेऊन आपण त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत, ज्या चुका आहेत, त्या आपण सुधारवण्याचा, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे हे गटचर्चा विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये गटचर्चा करून आपण त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणू शकतो. त्यानंतर आहे कथा पद्धत. एखादी चांगली कथा, एखादी स्टोरी किंवा दुसरं कोणत्याही पद्धतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये त्या जो अगर चुका करत असेल तर ती एखाद्याची चांगली गोष्ट सांगून देखील आपण विद्यार्थ्याला की नाही, ह्या चुका अशा पद्धतीने होत आहे तर त्या करू नको असं आपण त्यांना एखाद्या कथेच्या माध्यमातून देखील सांगू शकतो. त्यानंतर आहे चित्रवर्णन. आता तर मुलं मोबाईल, व्हिडिओ बघणे किंवा अशा भरपूर गोष्टी ज्या आहे त्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना त्या चित्राच्या किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका किंवा त्या आपण त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर एखादा प्रकल्प. जसं एखादं आपण विद्यार्थ्यांना छोटासा प्रकल्प दिला की तू हे आज करून आणायचा आणि हे तुला सर्वांच्या समोर सादर करायचं आहे, तर याच्यातूनही आपल्याला लक्षात येईल की या विद्यार्थ्यांमध्ये कोणते चांगले गुण आहेत, तो त्याला आपण वाव देऊन त्याला आपले विचार समोर विद्यार्थ्यांसमोर किंवा सर्वांसमोर मांडण्याचा आपण त्यांना एक वेगळ्या प्रकारे प्रकल्प करून दाखवण्याचा एक पद्धत म्हणजे उपक्रम राबवू शकतो है ना. आणि जसं एखादी चर्चा असेल, एखादा विषय देऊन आपण त्या चर्चेवर सर्व विद्यार्थ्यांच्या समोर त्याला आपले मतं आपले व्यक्त करण्याचा. जसं एखादी वेळेस घरी घडलेल्या घटना असो किंवा त्याच्या जीवनात घडणाऱ्या कुठल्याही घटना असेल तर तो आपल्यासमोर किंवा आपल्या शिक्षकांसमोर, आईवडिलांसमोर व्यक्त करू शकत नाही, बोलू शकत नाही है ना. तर तो या एखाद्या विषयाच्या माध्यमातून देखील
ते आपले मतं म्हणजे स्वतःला तो एक्सप्रेस करू शकतो. तर या चर्चेच्या माध्यमातून देखील आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने आपले विचार किंवा घडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो असं मला वाटते. तसंच एखादी एक छोटीशी स्टोरी जसं आहे, तर एक सीमा नावाची मुलगी असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की रोहनची जी होती तो खूप गोंधळ घालायचा वर्गामध्ये आणि तो आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील डिस्टर्ब करायचा. तर त्याला टीचरने एक वेगळ्या पद्धतीने शिक्षा दिली, म्हणजे झाडांचे महत्त्व काय हे विद्यार्थ्यांना सांगून त्याला अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं है ना. तसेच प्रत्येक शिक्षा ही वेगळ्या प्रकारची आहे. जसं प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांकडूनच चुका होईल असं नाही आहे है ना. ती जाणून घेण्याचा आणि त्यावर विचार करून त्याच्या चुका का बरं होत आहे हे त्याला आणि आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं दुसरं आहे की एक सीमा नावाची मुलगी असते आणि ती एकदा काय झालं की शाळेमध्ये उशिरा येते. तर शिक्षकांनी तिला विचारलं नाही की का गं तू आज उशिरा का आली, असा प्रश्न देखील केला नाही. तर तिला वर्गाच्या बाहेर उभं राहायची त्यांनी शिक्षा दिली आणि ती नाराज होते आणि वर्गाच्या बाहेर जाऊन उभी असते. मग पिरियड म्हणजे क्लास संपल्याच्या नंतर तिला सर तिच्याजवळ जातात आणि नंतर तिला शिक्षा दिल्याच्या नंतर सर तिला विचारतात की का बरं आज तू उशिरा आली. तर ती यावर उत्तर देते की सर आज माझ्या आईची तब्येत खराब होती आणि मला घरचे सगळे कामं करावे लागले, त्या कारणाने मी शाळेत एक तर उशिरा आली आणि माझा गृहपाठ देखील पूर्ण झाला नाही. मग ही जी सरांनी दिलेली शिक्षा होती की अगोदर त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होते की ती उशिरा का बरं आली है ना. हे महत्त्वाचं आहे. ती का बरं उशिरा आली, तिला शिक्षा तर मिळाली आणि तिने ती शिक्षा घेतली पण सरांनी अगर तिला विचारलं असतं की तू का बरं उशिरा आली तर तिला ती शिक्षा कदाचित मिळाली नसती है ना. म्हणजे तात्पर्य काय की चुका ह्या कोणीही जाणून बुजून करत नाही, त्या काही कारणास्तव होतात आणि त्या शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी अगर विद्यार्थी वारंवार चुका करत असेल तर ते शिक्षकांनी किंवा त्याच्या आईवडिलांनी त्या दुरुस्त करायला पाहिजे. आणि ज्या चुका म्हणजे न कळत होऊन राहिल्या, जसं म्हटलं सीमा उशिरा आली शाळेमध्ये का तर तिची आई आजारी होती आणि तिला सगळे कामं करून यावे लागले, त्या कारणाने ती उशिरा आली आणि त्याबद्दल तिला शिक्षा मिळाली. तर हे कारण देखील जर शिक्षकाने अगोदरच जाणून घेतलं असतं तर तिला ती शिक्षा भोगावी लागली नसती असं है ना. म्हणजे शिक्षा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आणि माझे शब्द इथेच संपवते.